नमस्कार मित्रांनो, कसे आहात तुम्ही? आय होप ऑल डूइंग वेल. मी विशाल एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं सहस्वागत करतो. पुन्हा एकदा एज्युकेशनल कोड मराठीमध्ये तुमचं सहस्वागत करतो. आजच्या व्हिडिओमध्ये आपण जे परम्युटेशन आहे आणि जे कॉम्बिनेशन आहे, महाराष्ट्र MCTमध्ये दरवर्षी त्याचे 5 किंवा 6 MCQ राहतातच. ओके, दॅट वाय ते हाय वेटेज आहे. या व्हिडिओमध्ये आपण तेच कव्हर करणार आहोत, या व्हिडिओमध्ये पण आणि नेक्स्ट व्हिडिओमध्ये पण. बिकॉज जे परम्युटेशन कॉम्बिनेशन आहे त्याचे खूप क्वेश्चन येतात महाराष्ट्र MCTमध्ये. दॅट वाय या व्हिडिओमध्ये आपण खूप क्वेश्चन्स सॉल्व करू आणि नेक्स्ट लेक्चरमध्ये पण. ओके, त्याआधी की आजपासून आपण मॅथचे सेक्शन पण स्टार्ट करणार आहोत. मॅथच्या सेक्शनमध्ये आपण टाईम वगैरे बघू, त्यानंतर टाईम स्पीड डिस्टन्स बघू, त्यानंतर जे स्टँडर्ड एरियाचे क्वेश्चन राहतात एरियाचे ते पण बघूया. ओके, आणि त्याच्याआधी एक की आपण कॉम्प्युटरची आणि लॉजिक रिजनिंगची कंप्लीट सिरीज कंप्लीट केली आहे. ओके, त्याआधी मी यामध्ये सगळेच क्वेश्चन यामध्ये ॲड केले आहे. जे प्लेलिस्टमध्ये क्वेश्चन सॉल्व केले ते डिफरंट आहे आणि जे यामध्ये क्वेश्चन सॉल्व केले आहे हे डिफरंट आहे. यामध्ये मी 2000 MCQ ॲड केले आहे. मोस्ट एक्सपेक्टेड म्हणजे ते महाराष्ट्र MCTमध्ये येऊ शकतात असे MCQ यामध्ये ॲड केले आहेत. ओके, प्रत्येक सेक्शन वाईज ॲड केले आहे. इझी कोणची? ओके, तुम्ही जर ते सिलेक्ट केलं इझी लेवलची आहे. फर्स्ट आहे व्हॉट इज द कंपोनेंट ऑफ ब्रेन. ओके, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट. ओके, सेंट्रल प्रोसेसिंग युनिट आहे. त्यानंतर इथं हार्ड लेवलचे पण क्वेश्चन ॲड केलं आहे. त्यानंतर डेटा रिप्रेझेंटेशनचे पण ॲड केले आहे. कोणाचा विद्यार्थ्यांचा जर सी प्रोग्रामिंग जर बिल्ड झाला नसेल ते पण तुम्ही प्रॅक्टिस करू शकता. ओके, सेम ॲज यामध्ये सेम ॲज मी लॉजिक रिजनिंगचे पण ॲड केलं आहे. बिकॉज तुम्ही कॉम्प्युटरची थेअरी करू शकतात, पण जे लॉजिक रिजनिंग आहे त्यामध्ये तुम्हाला प्रॅक्टिसच हवी. ओके, बिकॉज टाईम खूप कमी राहतो आणि तुम्हाला सॉल्व खूप लवकर करावा लागतो. ओके, यामध्ये मी नंबर सिरीजचे पण क्वेश्चन ॲड केले आहे. कोडिंग डिकोडिंग असो की ॲनॉलॉजी असो, प्रत्येक क्वेश्चन सेक्शन वाईज मी क्वेश्चन यामध्ये ॲड केले आहे. ओके, तुम्ही इथून यूज करू शकता. फ्री ऑफ कॉस्ट आहे. आणि यानंतर जेव्हा आपलं मॅथचे जेवढे पूर्ण सिरीज कंप्लीट होऊन जाईल त्यानंतर मी यामध्ये मॅथचे पण ॲड करून टाकेल. ओके, यामध्ये फक्त तुम्ही प्रॅक्टिस करा. 2000 MCQ खूप झाले आणि महाराष्ट्र MCTमध्ये एक्सपेक्टेड आहे. महाराष्ट्र MCTमध्ये तुम्ही हे क्वेश्चन येऊ शकतात. ओके, चला मग आपलं हे लेक्चर स्टार्ट करू. ओके, आजच्या लेक्चरमध्ये आपण परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन बघू. ओके, परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन. त्याआधी काय करू, आपण जे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन कधी यूज करायचं त्याचे सिम्पल ट्रिक समजून घेऊ. त्यानंतर आपण क्वेश्चन सॉल्व करायला स्टार्ट करू. ओके, फर्स्ट आहे की परम्युटेशन कधी यूज करायचं. वेन यूज द परम्युटेशन. ओके, परम्युटेशन कधी यूज करायचं, जेव्हा ऑर्डर मॅटर करेल. प्रत्येक वेळेस परम्युटेशन जेव्हा यूज करेल तेव्हा ऑर्डर मॅटर राहिलेच. ओके, हे क्वेश्चनमध्ये राहील. परम्युटेशन जर काढायला सांगितलं तर आपल्याला ऑर्डर मॅटर राहिलेच. ओके, ऑर्डर मॅटरमध्ये कधीच समजायचं की आता ऑर्डर मॅटर करत आहे की नाही करत आहे. ओके, त्यासाठी काय करायचं, जेव्हा पण तुम्हाला हे वर्ड दिसेल क्वेश्चनमध्ये, फर्स्ट आहे अरेंज. क्वेश्चनमध्ये जर तुम्हाला अरेंज वर्ड दिसला समजून घ्यायचं तुम्हाला परम्युटेशनचा यूज करायचा आहे. त्यानंतर पोझिशन असो की रँक असो किंवा सीट असो किंवा कॅप्टन आणि वाईस कॅप्टन असो. ओके, हे बघा इथं दिला आहे कॅप्टन आणि वाईस कॅप्टन. इथं 2 चॉईस झाल्या. ओके, इथं 2 चॉईस झाल्या. आपल्याला एक चॉईस आहे कॅप्टनची. इथं आपण कॅप्टन जागी आपलं नंबर ठेवू शकतो किंवा वाईस कॅप्टनसाठी. ओके, दॅट वाय इथं चॉईस झाल्या 2, हे लक्षात ठेवा. त्यानंतर आहे पासपोर्ट. ओके, पासपोर्ट विदाऊट रिपिटेशन हे फॉर्म्युला आहे आणि सिम्पल फॉर्म्युला. इथं क्वेश्चन मी हे पण ॲड केला तुमच्यासाठी क्वेश्चन एक्झाम्पल. ओके, हे इकडे बघा की 5 स्टुडंट आहे, चूज द कॅप्टन अँड वाईस कॅप्टन. ओके, 5 स्टुडंट आहे आणि चूज द कॅप्टन अँड वाईस कॅप्टन. इथे चॉईस किती झाल्या, 2 चॉईस झाल्या. ओके, हे चॉईस कॅप्टनची आणि सेकंड चॉईस वाईस कॅप्टनची. सिम्पल काय करायचं, 5 आहे, 5चा फॅक्टरियल काढायचं घ्यायचा. ओके, 5ची चॉईस किती आहे, 2. ओके, 5 एक 1 टाईम झालं. त्यानंतर 4 2 टाईम झालं. त्यानंतर सिम्पल एस मल्टिप्लिकेशन करायची. 12 इज द राईट आन्सर. ओके, इथे आपल्याला फक्त चॉईस बघायच्या. 1 चॉईस आहे 1 टाईम्स, 2 चॉईस आहे 2 चॉईसमध्ये आलो. ओके, फर्स्ट चॉईस तर कंप्लीट झाली. त्यानंतर सेकंड चॉईस. सो ओके, हे यूज करायचं जेव्हा परम्युटेशनमध्ये. अजून तुम्ही रिपीट करून सांगतो, परम्युटेशन कधी यूज करायचं, जेव्हा अरेंज, पोझिशन किंवा रँक किंवा सीट किंवा कॅप्टन अँड वाईस कॅप्टन आणि पासवर्ड विदाऊट रिपिटेशन तुम्हाला सांगेल पुढे. जेव्हा पण तुम्हाला हे वर्ड दिसेल तेव्हा यूज करायचं परम्युटेशन्स. ओके, हा फॉर्म्युला आहे. ओके, हे तुम्ही एवढं पण मी इथे तुम्हाला सांगत आहे तुम्ही नोट्समध्ये लिहून ठेवा. बिकॉज हे खूप इम्पॉर्टंट आहे. तुम्ही याच्यावरून पूर्ण क्वेश्चन सॉल्व करू शकतात. आणि जे आम्ही 20 क्वेश्चन यामध्ये ॲड केले आहे ते पूर्ण जे परम्युटेशनचं तुमचं कन्सेप्ट आहे पूर्ण तुमचं एक्सप्लेन करून घेईल. ओके, त्यानंतर आहे कॉम्बिनेशन म्हणजे ऑर्डर डज नॉट मॅटर. ओके, परम्युटेशन मीन्स ऑर्डर मॅटर
आणि कॉम्बिनेशन मीन ऑर्डर डज नॉट मॅटर. ओके, आता कॉम्बिनेशन कधी यूज करायचं? कॉम्बिनेशन यूज करायचं जेव्हा पण तुम्हाला सिलेक्ट वर्ड दिसेल. ओके, त्यानंतर तुम्हाला जर चूज वर्ड दिसेल किंवा तुम्हाला कमिटेड वर्ड दिसेल किंवा ग्रुप वर्ड दिसेल, समजून घ्यायचं इथं आपल्याला कॉम्बिनेशन काढायला सांगितलं आहे. ओके, फॉर्म्युला पण आहे यामध्ये. आता क्वेश्चन बघू. एक्झाम्पल आहे, चूज 3 स्टुडंट फ्रॉम द 8. ओके, 3 स्टुडंट सिलेक्ट करायचं आहे आपल्याला 8मधून. ओके, सेम असं आपण जे परम्युटेशनमध्ये काय केलं होतं की आपल्या चॉईस, आपण इथं चॉईस किती आहे? 3 आहे. तर आपण काय केलं होतं 8 7 फॅक्टर काढत जातो आपण मायनसमध्ये. ओके, 7 आलं, त्यानंतर 3 चॉईस आहे ना, फर्स्ट चॉईस झाली, सेकंड चॉईस झाली, आता थर्ड चॉईस आहे. ओके, 6. ओके, हे झालं आपलं परम्युटेशन. आपण परम्युटेशनमध्ये एवढंच करतो, पण फॅक्टोरियलमध्ये काय करायचं? फॅक्टोरियलमध्ये जे आपलं चॉईस दिले आहे त्या चॉईसचा पण आपण इथं फॅक्टोरियल काढत जायचा. ओके, 3 2 ओके 1. ओके, हे झालं कॉम्बिनेशन. सिम्पल समजून घ्या. ओके, त्याला म्हणतात कॉम्बिनेशन. सिम्पल सेम आहे. परम्युटेशनमध्ये फक्त आपल्याला एवढं लिहायचं गरज पडते, पण आपल्या कॉम्बिनेशनमध्ये डिवाइडमध्ये पण आपल्याला जे चॉईस आहे ते लिहायला लागेल. ओके, आता क्लिअर झालं आपलं परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन. कॉम्बिनेशन कधी यूज करायचं? ऑर्डर डज नॉट मॅटरमध्ये, आणि परम्युटेशन यूज करायचं ऑर्डर मॅटरमध्ये. ओके, हे जे वर्ड दिलेच आहे मी, अरेंज, पोझिशन, रँक, सीट, कॅप्टन अँड वाईस कॅप्टन आणि पासवर्ड. ओके, फक्त तुम्ही लिहून ठेवा बुकवर. तुम्ही पुन्हा लेक्चर बघायचं काम नाही पडलं आहे तुम्हाला. ओके, त्यानंतर आहे, तुम्ही सांगितलंच आहे मी इथं की परम्युटेशन म्हटल्यानंतर सिम्पल ॲज 5 स्टुडंट आहे, चॉईस किती आहे? 2 आहे. आपण 1 टाईम 2 टाईम्स म्हणजे आपण फॅक्टरमध्ये मायनसमध्ये जात होतो. ओके, यामध्ये सेम ॲज करत होतो आपण. कॉम्बिनेशनमध्ये फक्त आपण डिवाइडमध्ये आपलं जे चॉईस आहे ते मध्ये ॲड करत होतो. ओके, त्यानंतर इथे तिसरा आहे, जेव्हा रिपिटेशन अलाउड करते. ओके, जेव्हा आपल्याला क्वेश्चनमध्ये सांगतात की आपल्याला रिपिटेशन अलाव आहे, तुम्ही रिपिटेशन यूज करू शकता, तेव्हा काय बघायचं? जेव्हा क्वेश्चन सही करेल, जेव्हा क्वेश्चनमध्ये तुम्हाला जर दिसलं की रिपिटेशन अलाउड, ओके, डिजिट कॅन रिपीट, ओके, आणि पासवर्ड आणि पिन. ओके, हे क्वेश्चन जेव्हा क्वेश्चनमध्ये जेव्हा आपल्याला सांगतात की आपल्याला तुम्ही रिपिटेशन यूज करू शकता. एका वर्डला तुम्ही कितीतरी अनलिमिटेड टाईम किंवा त्या आम्हाला कंडिशन दिलेलं आहे त्या टाईम आपण यूज करू शकतो. ओके, त्यानंतर अनलिमिटेड सप्लाय. ओके, त्यात इथं सिम्पलच काय करायचं? अनलिमिटेड म्हटल्यानंतर जेव्हा आपले नंबर ऑफ मीन्स आपल्याला एक नंबर देणार आहे, नंबर ऑफ टाईम्स, आणि त्यानंतर किती टाईम आपल्याला रिपिटेशन अलाउड आहे, त्यानंतर सिम्पल याचा क्यूब करून टाकायचा. यानंतर क्यूब असं समजून घ्या जे असेल आपल्याला ते. ओके, त्यानंतर इथे दिलंच आहे 4 डिजिट पासवर्ड फ्रॉम 0 to 9. ओके, डिजिट म्हटल्यानंतर रिपिटेशन आली. ओके, दॅट बाय 10 म्हणजे नंबर झाले. ओके, एन. ओके, 0 to 9, आणि त्यानंतर 4 डिजिट आहे, 4 डिजिट रिपीट होत आहे. ओके, त्यानंतर येते वेन लेटर्स रिपीट यूज रिपीटेड लेटर फॉर्म्युला. ओके, आता आपण बघितलं रिपिटेशन अलाउडमध्ये रिपिटेशन आपल्याला अलाव होती. जेव्हा रिपिटेशन अलाव नसेल तेव्हा कसं करायचं? सिम्पल ॲज काय करायचं? ओके, यामध्ये दिलं नाही आहे, पुढच्या लेक्चर आपण पुढच्या एक्झाम्पलमध्ये इथं एक्झाम्पल आहे. ओके, जेव्हा आपल्याला रिपिटेशन अलाव केली आहे काय करायचं? सिम्पल ॲज पहिले फर्स्ट याची फ्रिक्वेन्सी लिहायची. फ्रिक्वेन्सी मीन्स याचे किती वर्ड आहे? 1 2 3 म्हणजे त्याची लेंथ. ओके, 6 लेंथ आहे. ओके, 5 आहे, 5 लिहिलं. ओके, 5 फॅक्टोरियल. त्यानंतर यामध्ये रिपीटेड वर्ड चूज करायचे. रिपीट वर्ड किती? पी आहे, पी 2 टाईम्स आहे. ओके, दॅट बाय 2 फॅक्टोरियल्स. ओके, सिम्पल ॲज. यामध्ये जर पुन्हा जर ई असता तर सिम्पल आपण अजून यामध्ये ई ॲड केला असता. ओके, तर ई ॲड केला असता 2 फॅक्टोरियल्स. ओके, हे पण लक्षात ठेवा. जेव्हा रिपिटेशन अलाउड असेल तेव्हा फॉर्म्युला यूज करायचा एनचा. ओके, त्यानंतर रिपिटेशन जर अलाउ नसेल सिम्पल आहे त्याची फ्रिक्वेन्सी काढायची, म्हणजे त्याची साईज किती आहे. त्याची साईज आपण 5 साईज आहे, त्याचा फॅक्टोरियल काढायचा. त्यामधले मग चेक करायचे की कोणता नंबर रिपीट होत आहे. त्यामध्ये जर त्यामध्ये जर वर्ड रिपीट होत नसेल तर सिम्पल याच फॅक्टोरियल काढून घ्यायचा. त्यामध्ये जर रिपिटेशन असेल म्हणजे पी रिपीट त्याला 2 टाईम, दॅट वाय आपण पी लिहिला. ई रिपीट आहे, दॅट वाय आपण ई लिहिला. त्यामध्ये जर रिपीट नसेलच कोणता वर्ड तर सिम्पल आहे त्याचा फॅक्टोरियल काढून घ्यायचा. ओके, त्यानंतर येते वेन सिटिंग अराउंड अ सर्कल. जेव्हा आपल्या सर्कलची गोष्ट करेल
क्वेश्चनमध्ये सर्कल दिला आहे. दॅट वाय आपण कोणता फॉर्म्युला यूज करायचा, सिम्पल ॲज n मायनस फॅक्टोरियल्स. ओके. त्यानंतर येते 6वा, वेन डिस्ट्रीब्युटिंग आयडेंटिकल ऑब्जेक्ट. ओके, जास्त मोस्टली क्वेश्चन येत नाही आहे, फॉर्म्युला लक्षात ठेवा फक्त. ओके. त्यानंतर इथे तुमच्यासाठी मी एक चार्ट तयार केला आहे, इथून तुम्ही लक्षात ठेवू शकता. फायनल सुपर ट्रिक्स डिसिजन टेबल आहे. इफ क्वेश्चन सीज म्हणजे क्वेश्चनमध्ये जर काय बोललं त्यानंतर काय यूज करायचं, सिम्पल आहे. अरेंज जर पोझिशनचा यूज केला तर सिम्पल ॲज परमुटेशनचा यूज करायचा. त्यानंतर जर सिलेक्ट असेल किंवा कमिटेड असेल ती एन सीराचा यूज करायचा. जेव्हा रिपिटेशन अलाउड असेल ती एनचा. ओके. जेव्हा वर्ड रिपीट असेल वर्ड विथ सेम लेटर. ओके, त्याची लेंथ काढायची, त्यानंतर रिपीटेड वर्डचा फॅक्टोरियल करायचा. जेव्हा सर्कल असेल ती एन मायनस फॅक्टोरियल करायचा. त्यानंतर आयडेंटिकल डिस्ट्रीब्युशनमध्ये स्टार आणि बार्सचा. त्यानंतर कॉम्प्लिमेंट. ओके, सांगून द्यायची काही गरज नाही, तुम्हाला रिपीट करून घ्यायची. इकडे फास्टमध्ये रिपीट करून घेऊ, बिकॉज हे खूप इम्पॉर्टंट आहे. परमुटेशन कधी यूज करायचं, जेव्हा ऑर्डर मॅटर करेल, अरेंज पोझिशन आणि रँक जर असेल तरच. ओके. त्यानंतर येते कॉम्बिनेशन कधी यूज करायचं, ऑर्डर डज नॉट मॅटरमध्ये, जेव्हा सिलेक्ट, चूज, कम्युनिकेट, ग्रुप आणि सबसेट असेल. ओके. त्यामुळे तुम्हाला सांगितलं आहे की परमुटेशन कधी यूज करायचं, ऑनली चूज जर 3 असेल फक्त फॅक्टोरियल काढत जायचं 3 टाइम्स. ओके. जर आपल्याला कॉम्बिनेशन म्हटल्यानंतर जे चूज आहे म्हणजे आपल्याला किती वेळेस चूज करायला सांगितलं त्यानंतर ते आपल्या डिवाइडमध्ये लिहून टाकायचं. ओके. रिपिटेशन अलाउडमध्ये सांगितलं आहे. ओके. चला मग आता क्वेश्चन सॉल्व करायला स्टार्ट करू. आणि हे फक्त तुम्ही नोट्स घरी लिहून ठेवा, बिकॉज हे खूप इम्पॉर्टंट आहे. त्यानंतर इथे आपण क्वेश्चन बघू. पुढच्या लेक्चरमध्ये 20 क्वेश्चन बघू, बिकॉज हे क्वेश्चन्स महाराष्ट्र MCमध्ये येऊ शकतात असे क्वेश्चन आहे. आणि या 20 क्वेश्चननी तुमचा पूर्ण कॉन्सेप्ट बिल्ड होऊन जाईल. ओके. त्यानंतर फर्स्ट क्वेश्चन आहे की हाऊ मनी वेज कॅन 2 बुक अरेंज फ्रॉम द 4 डिफरंट बुक्स. ओके. तुम्ही जर ऑब्झर्व केलं तर इथं कोणता याचा वर्ड यूज होत आहे. ओके. तुम्ही जर ऑब्झर्व केलं इथं होत आहे यूज अरेंजचा. अरेंज मीन्स परम्युटेशन. ओके. इथं कोणता वर्डचा यूज झाला, अरेंज. दॅट वाय आपल्याला इथं काय यूज करायला लागेल, आपल्याला इथं यूज करायला लागेल परम्युटेशन. आता परम्युटेशनमध्ये आपण तुम्हाला सांगितलं आहे की किती बुक्स आहेत, 2 बुक्स आहे. किती वेज आहे, 2 बुक्स म्हटल्यानंतर 1 चॉईस झाली. त्यानंतर पुन्हा एकदा 1 चॉईस म्हणजे 2 चॉईस झाल्या. तर किती बुक्स आली. ओके. 12. परम्युटेशन निघाला 12. ओके. ॲन्सर इज 12. फक्त तुम्ही क्वेश्चन ऑब्झर्व करा. ओके. त्यानंतर दुसरा क्वेश्चन आहे, इन हाऊ मनी वेज कॅन 2 बुक बी सिलेक्टेड फ्रॉम द 4 डिफरंट बुक्स. ओके. इथं बोललं तुम्ही जर लक्षात ठेवलं, इथं जर ऑब्झर्व केलं तर इथं म्हटलं सिलेक्टेड. ओके. सिलेक्टेड मीन्स कॉम्बिनेशन. ओके. राईट. कॉम्बिनेशन म्हटल्यानंतर सिम्पल काय आपण काय करतो की किती चॉईस आहे, 2 चॉईस आहे. इथे चॉईस बघा 2 बुक्स आहे. सिम्पल आहे काय करताय. ओके. 3 करत आहे. त्यानंतर आपल्या चॉईसमध्ये काय करायचं होतं, परम्युटेशनमध्ये आपलं सिम्पल फक्त त्याचा डिवाइडमध्ये काय लिहायचं गरज होते, पण आपल्या कॉम्बिनेशनमध्ये डिवाइडमध्ये लिहायला लागतो. ओके. चॉईस किती आहे, 2 आहे. दॅट वा आपण चॉईस लिहिलं 2. त्यानंतर जर आपण याला सॉल्व केलं तर 12 येतो. 12/2 जर कट केलं तर आन्सर येतो 6. ओके. आन्सर इज 6. तुम्ही फक्त क्वेश्चन ऑब्झर्व करा. यामध्ये होता अरेंजच्या वर्डचा यूज केला होता आणि यामध्ये सिलेक्ट. ओके. त्यानंतर इथे तिसरा क्वेश्चन, हाऊ मनी 3 डिजिट नंबर्स कॅन फॉर्मॅट युजिंग द डिजिट 1 2 3 विदाउट रिपिटेशन. ओके. इथं म्हटलं आहे विदाउट रिपिटेशन. ओके. लक्षात ठेवा की इथं म्हटलं आहे विदाउट रिपिटेशन. विदाउट रिपिटेशन म्हटल्यानंतर 1 मिनटं, इथं म्हटलं आहे रिपिटेशन विदाउट रिपिटेशन. म्हटल्यानंतर आपल्याला किती डिजिट फॉर्म करायचं आहे, 3 डिजिट फॉर्म करायचं आहे. सिम्पल ॲज काय करायचं, डिजिट किती आहे, 3 आहे आणि फॉर्म किती करायचे आहे, 3 आहे. सिम्पल ॲज ओके दिलंच आहे 3 डिजिट फॉर्म करायचं आहे. 3चा फॅक्टर काढल्यानंतर 6 येतो. ओके. सिम्पल ॲज परम्युटेशन यूज होतं इथं. त्यानंतर इथे 4था क्वेश्चन आहे की हाऊ मनी 3 डिजिट कॅन हाऊ मनी 3 डिजिट
numbers can form using the digit 1 to 3 with a repetition allowed. ओके 3 डिजिट आहे आणि रिपिटेशन अलाउड आहे. ओके डिजिट किती आहे 3 आहे आणि रिपिटेशन किती टाईम अलाउड आहे आपल्याला 3 डिजिट आहे. सिम्पल आहे जर आपण केलं. ओके 70 ए इज द राईट आन्सर. ओके इथं बघून घ्या तुम्ही. इथं आहे रिपिटेशन अलाउड आहे. इथे रिपिटेशन अलाउड आहे. इथे रिपिटेशन अलाउड आहे. इथं विदाउट रिपिटेशन आहे. विदाउट रिपिटेशन केलं तर आपण परमिटेशनचा यूज केला. ओके त्यानंतर अजून पुढचा क्वेश्चन बघूया. त्यानंतर आहे 5वा क्वेश्चन. हाऊ मनी अरेंजमेंट ऑफ वर्ड लेवल. ओके इथं आपल्याला अरेंजमेंट काढायचं आहे. अरेंजमेंट कशी काढायची तुम्हाला सांगितलं आहे की मी फट काय करायची त्याची लेंथ काढायची. म्हणजे लेंथ किती आहे 5 लेंथ आहे. ओके सिम्पल आहे फॅक्टर काढला. ओके त्यानंतर इथे चेक करायचं की रिपीट वर्ड किती आहे. त्यामध्ये जर रिपीट वर्ड नसेल सिम्पल ॲज फॅक्टर काढून घ्यायचा. पण चेक करायचं की त्यामध्ये रिपीट वर्ड आहे की वर्ड आहे का. एक वर्ड आहे रिपीटेड. ओके 2 आहे म्हणजे 2 वर्ड रिपीटेड फॅक्टोरियल झाला 2चा. ओके त्यानंतर पुन्हा चेक करायचं ई रिपीट होतात 2 टाइम्स. ओके दॅट वाय 2. ओके आपण याला जर आपण सॉल्व करायचा प्रयत्न केला तर 120 येतो. 120मध्ये याचं जर आपण सॉल्व केलं याला सॉल्व केलं तर 4 येतो. 4ने जर डिवाईड केलं 120ला तर 30 येतो. ॲन्सर इज 30. ओके पण त्याची लिंक काढायची. लिंक काढल्यानंतर जी वर्ड रिपीट होतील त्याचा फॅक्टर काढायचा. ओके ॲन्सर इज सी. त्यानंतर आहे 6वा क्वेश्चन आहे. इन हाऊ मनी वेज कॅन 5 पीपल सिट इन रो. म्हणजेच वे म्हटला इथं आपल्या सिम्पल आहे फक्त आपले रो दिली आहे त्यात वे फाइंड करायचा आपल्याला. सिम्पल काय करायचं फॅक्टोरियल काढायचा. आपलं कंडिशन नाही आहे दिली आहे इथं. सिम्पल आहे 5चा फॅक्टर काढायचा. 5चा फॅक्टर काढल्यानंतर किती येईल 120. हाऊ मनी म्हटलं आहे. ओके इकडे बघा हाऊ मनी वेज आणि यामध्ये विदाऊट कंडिशन आहे. दॅट वाय आपण डायरेक्ट 5चा फॅक्टर काढला. ओके त्यानंतर इथे 7वा क्वेश्चन आहे. इन हाऊ मेनी वेज कॅन 5 पीपल सीट अराउंड अ सर्कल. इथे सर्कल म्हटलं आहे. ओके सर्कल म्हटल्यानंतर आपण कोणता फॉर्म्युला यूज करतो सर्कलचा फॉर्म्युला काय आहे की n-1 फॅक्टोरियल्स. ओके n- फॅक्टोरियल्स. ओके मग याचा किती होईल 4 येईल. सर्कलचा फॉर्म्युला दिला इथं जर कॅल्क्युलेट केलं तर 24. फक्त तुम्ही मी तुम्हाला शॉर्टमध्ये जो चॅट दिला आहे तो लक्षात ठेवा. त्या चॅटने पूर्ण क्वेश्चन तुम्ही सॉल्व करू शकता. त्यानंतर इथे 8वा क्वेश्चन आहे. ओके याचा आन्सर 24 आहे. त्यानंतर इथे क्वेश्चन 8 आहे. याचा आपलं फाइंड करायचा आहे. इथं काय होतं कॉम्बिनेशनचा यूज करता. इथे बघा तुम्ही सी आहे म्हणजेच कॉम्बिनेशन. ओके याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर ॲन्सर इथे 8 येतो. आणि पुढच्या व्हिडिओ तुम्हाला सिम्पल ट्रिक पण सांगेल. हे क्वेश्चन तुम्ही कसं सॉल्व करू शकता इझी ट्रिकमध्ये कसे सॉल्व करू शकता हे तुम्हाला पण सांगेल. ओके ह्याचा आन्सर 8 येते. त्यानंतर येते हा क्वेश्चन तुमच्या प्रॅक्टिससाठी. ओके खूप इझी लेवलचा क्वेश्चन आहे. त्यानंतर येते क्वेश्चन दावा आहे की हाऊ मेनी 4 लेटर्स वर्ड फ्रॉम द 26 लेटर विदाउट रिपिटेशन. इथे विदाउट रिपिटेशन म्हटलं आहे. विदाउट रिपिटेशन म्हटल्यानंतर काय करतो आपण 26ला फॅक्टोरियल मायनस काढून काढू. ओके 25 इथे दिलंच आहे. ओके 1 टाईम किती 4 लेटर आहे. 1 टाईम 1 2 3 4 याचा आन्सर किती येईल 60. ओके फक्त तुम्ही तो फॉर्म्युला लक्षात ठेवा. मी तुम्हाला जे दिले आहे ते लक्षात ठेवा की बुकवर लिहून ठेवा. तुम्हाला खूप इझी लेवल तुम्हाला खूप प्रॅक्टिस होईल त्याची आणि खूप लवकर लक्षात येईल क्वेश्चन कोणतं डिमांड करत आहे आणि कोणत्या आपल्या फॉर्म्युला यूज करायचा आहे. ओके त्यानंतर इथे 11वा क्वेश्चन आहे. कम्युटेड म्हटल्यानंतर इथं बघा इथं कम्युटेड म्हटल्यानंतर आपण कशाचा यूज करतो कॉम्बिनेशनचा. कम्युटेड म्हटल्यानंतर कॉम्बिनेशन 3 मेन आहे अँड 2 वुमेन. ओके आता मग 6 मेन आणि 5 वुमेन आपल्याला फाईंड करायचं आहे. सिम्पल आहे याला मल्टिप्लिकेशन करायचं याला कॉम्बिनेशन काढायचं. ओके 6 कॉम्बिनेशन 3 आणि 4 कॉम्बिनेशन बाय 2 म्हणलं सॉरी 2. याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर याचा आन्सर येईल 2000. ओके त्यानंतर आहे क्वेश्चन 12वा. हा पण खूप इझी लेवलचा क्वेश्चन आहे. हा फॉर प्रॅक्टिस म्हणून करून ठेवा. हा जर तुम्ही महाराष्ट्र टाइम्स विचारता असे क्वेश्चन
हा क्वेश्चन याच्यासाठी तुम्ही प्रॅक्टिस करा, बिकॉज हा क्वेश्चन जर प्रॅक्टिस केला तुमचा बिल्ड होऊन जाईल. महाराष्ट्र MCमध्ये असे क्वेश्चन येऊ शकतात. सिम्पल आहे, त्यामध्ये पूर्ण एक्सप्लेनेशन दिली आहे मी, तुम्हाला फक्त समजून घ्यायची गरज पडते. ओके. त्यानंतर 13 क्वेश्चन आहे, इन हाऊ मेनी वेज कॅन कॅप्टन अँड वाईस कॅप्टन, ओके इथं कॅप्टन अँड वाईस कॅप्टन म्हटलं आहे, ओके, बी सिलेक्टेड फ्रॉम द 8 प्लेयर्स. आता तुम्ही इथं कन्फ्यूज होऊ शकता की फर्स्ट म्हटलं आहे कॅप्टन अँड वाईस कॅप्टन, ओके, इथं कॅप्टन अँड वाईस कॅप्टन म्हटलं आहे आणि सिलेक्टेड म्हटलं आहे. ओके, आता काय कोणाचा यूज करायचा? फक्त ऑब्झर्व करा की इन हाऊ मेनी वेज कॅप्टन अँड वाईस कॅप्टन. फर्स्ट काय येत आहे? कॅप्टन अँड वाईस कॅप्टन. ओके, कॅप्टन अँड वाईस कॅप्टन सिलेक्ट करायचे आपल्याला, म्हणजे 2 चॉईस झाली ना. 8 प्लेयर्स सिलेक्टेड नंतर आलं, दॅट वाय आपल्या इथं कशा यूज करायला लागेल? परमिटेशनचा. ओके, 2 चॉईस इथं कोणची चॉईस? एक चॉईस, त्यानंतर 2 चॉईस, आणि कशा 8 प्लेयर्समधून सिम्पल एस 8 1 चॉईस झाली, त्यानंतर सेकंड. ओके, चॉईस झाली, ॲन्सर इज 560. ओके, फक्त तुम्ही क्वेश्चन ऑब्झर्व करा. ओके, त्यानंतर येते 14 क्वेश्चन आहे की हाऊ मेनी वेज कॅन 4 आयडेंटिकल बॉल्स बी डिस्ट्रीब्युटेड अमॉंग द 2 बॉक्सेस. ओके, सिम्पल आहे, आपला जो फॉर्म्युला यूज करायचा आयडेंटिकल बॉलचा, त्यामध्ये यामध्ये पुट करायचा. ओके, सिम्पल आहे, इथे एक्सप्लेनेशन दिलं आहे. ओके, त्यानंतर पुन्हा एकदा क्वेश्चन 15 आहे की 10C2. ओके, हे क्वेश्चनची तुम्हाला सिम्पल ट्रिक सांगेल पुढच्या लेक्चरमध्ये, तुम्ही इझिली क्वेश्चन सॉल्व करू शकता. सिम्पल ट्रिकमध्ये तुम्हाला जास्त विचार करायची गरज पडणार नाही. ओके, याला जर आपण सिम्प्लिफाय केलं तर ॲन्सर येईल 45. ओके, पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला खूप इझी मी सांगेल. ओके, आता टाईम नाही आहे. त्यानंतर ते लेक्चर खूप मोठं होत आहे आपलं. ओके, पण पूर्ण लेक्चर तुम्हाला खूप इम्पॉर्टंट पडेल आणि खूप इझी लेवलमध्ये सांगितलं आहे तुम्हाला मी. असे क्वेश्चन महाराष्ट्र MCमध्ये देतात आणि परमिटेशन कॉम्बिनेशन तुम्हाला एवढा इझीमध्ये कोणी सांगू शकत नाही. त्यानंतर क्वेश्चन आपला 16 आहे की हाऊ मेनी सबसेट ऑफ 5 एलिमेंट्स. हाऊ मेनी सबसेट म्हटल्यानंतर सिम्पल ॲज एकच व्हॅल्यू दिली आहे, आपल्याला सबसेट पेंट करायचा आहे. सिम्पल ॲज काय करायचं? 2 5. ओके, फॉर्म्युला आहे याचं. सबसेट म्हटला इकडे लक्षात ठेवा, तुम्ही सबसेट म्हटला आहे, परमिटेशन फॅक्टोरियल काढायची गरज नाही आपल्या इथं, फक्त परमिटेशन म्हटलं. अरेंजमेंट म्हटल्यानंतर अरेंजमेंट जर काढायची, टोटल अरेंजमेंट जर काढायचं असेल तर आपण फॅक्टोरियल यूज करतो. ओके, इथं आपल्याला फक्त सबसेट काढायचं, सबसेट वेगळा येतो. ओके, ॲन्सर येते 32. त्यानंतर येते क्वेश्चन 17 हाऊ मेनी अरेंजमेंट ऑफ वर्ड मॅथ्स. ओके, हा क्वेश्चन तुम्ही लक्षात ठेवा. ओके, मागच्या लेक्चरमध्ये आपण बघितलं होतं की मागच्या आपल्या प्रिवियस क्वेश्चनमध्ये 1 मिनिट तो क्वेश्चन होता. ओके वेट, इथं बघा, हा क्वेश्चन आपण सॉल्व केला होता. सेम हाच कसा क्वेश्चन आहे, फक्त पहा इकडे बघा, इथं रिपिटेशन आलं, इथं रिपिटेशन होती, रिपीट होत होता आणि रिपीट होत होता. फर्स्ट काय केलं आपण? त्याची साईज काढली 5 फॅक्टोरियल, त्यानंतर आपण त्याला त्याची जेवढी वर्ड रिपीट होत आहे त्यामध्ये आपण डिवाईडमध्ये लिहिले. ओके, एलची काय हे किती होती? फ्रिक्वेन्सी 2, दॅट वाय 2चे फॅक्टर काढला, आणि याची फ्रिक्वेन्सी होती 2, दॅट वाय आपण असं काढला. ओके, या क्वेश्चनमध्ये बघा, आता या क्वेश्चनमध्ये कोणतंच वर्ड रिपीट होत नाही आहे, ओनली याची साईज किती आहे? 4. सिम्पल यास काहीच करायचं नाही, सिम्पल याचा 4 फॅक्टर काढायचा. यामध्ये जर यामध्ये जर ए रिपीट झाला असता, ओके, इथं जर आपण ए ॲड केला तर सिम्पल याची तर 2 फॅक्टर लिहायची गरज पडली असते, पण यामध्ये ए रिपीट होत नाही आहे. ओके, दॅट वाय आपण सिम्पल त्याचा 4 फॅक्टर काढायचा. 4 फॅक्टर काढल्यानंतर येईल 24. ओके, त्यानंतर येते 18 क्वेश्चन आहे की हाऊ मेनी वेज टू चूज 1 कार्ड फ्रॉम द कार्डमधून आपल्याला कार्डमधून सिलेक्ट करायचा, चूज करायचा. सिम्पल आहे, प्रत्येकाला एक चॉईस राहील, दॅट वाय 1 कॉम्बिनेशन बाय, म्हणजे कॉम्बिनेशनमध्ये प्रत्येकाला एकच चॉईस राहील ना, चॉईस एक दिले आहे. त्यानंतर सिम्पल आपण काय करतो? 25 ह्याला मायनसमध्ये जातो आपण घेऊ. ओके, आणि आपली चॉईस किती आहे? 1 आहे. ओके, ॲन्सर येईल ओके 52. त्यानंतर इथे क्वेश्चन 19 आहे की हाऊ मेनी वेज कॅन 6 पीपल सीट इन द सर्कल टू. असं जर 6 पीपल आपल्याला सीट करायचे आहे इन सर्कलमध्ये, तर कंडिशन आहे की इफ 2 स्पेसिफिक पर्सन सीट टुगेदर. असे म्हणजेच आपल्याला प्रत्येक पोझिशनमध्ये 2 पीपल सीट करायचे आहे टुगेदर, म्हणजे सोबत नाही, प्रत्येक वेळेस 2 पीपल्स
म्हणजे ओके. फर्स्ट आपल्याला सर्कलमध्ये आपल्याला टुगेदरमध्ये पर्सन आपल्याला बसवायचे आहे. ओके. फर्स्ट काय करायचं आपण काय करायचे फक्त आपल्यामधला 2 पर्सनच आहे, 2 पर्सन आहे. दॅट वे आपण फर्स्ट काय करायचं, सिम्पल आहे त्याचा सर्कल आहे. सर्कल म्हटल्यानंतर आपण आपल्याला सर्कलचा फॉर्म्युला यूज करेल. आपण सिम्पल या फॉर्म्युला यूज केला 1 पर्सनसाठी. ओके. 1 पर्सन आपण यामध्ये ॲड केला, 1 पर्सन बसवला. ओके. आन्सर आलं 24. त्यानंतर इंटरनल अरेंजमेंट किती आहे, 2 पर्सन म्हटलं आहे. 2 पर्सन सिट टुगेदर. ओके. 2 पर्सन म्हटल्यानंतर आपण एक टाईम 1 पर्सन बसवला. त्यानंतर रिमेनिंग आहे 1 प्लस समजा आपण जर मल्टिप्लिकेशन केलं 2 पर्सन यामध्ये सीट झाले 48. ओके. इथे बघा क्वेश्चन पूर्ण एकदा तुम्ही वेट करून सांगतो की हाऊ मेनी वेज 6 पीपल सीट इन द सर्कल इफ 2 स्पेसिफिक पर्सन सीट टुगेदर. 2 पर्सन सोबत बसले पाहिजे. आपण काय केलं, फर्स्ट पर्सनसाठी व्हॅल्यू काढली 24 आली. आपण अजून आपल्या एक पर्सनसाठी जागा उरली आहे, तर आपण सिम्पल आहे मल्टिप्लिकेशन केलं. ओके. 48 आला. त्यानंतर इथे लास्ट क्वेश्चन आहे की फॉर्म 4 रेड 3 ब्लू बॉल्स अँड नंबर ऑफ वे टू चूज द 2 बॉल्स. ओके. 2 बॉल चूज करायचे आपल्याला. सिम्पल पहिले आपण त्याची सम करायचा. सम किती होतो, 7 होतो. आता चूज किती करायचे, करायचे 2 बॉल चूज करायचे. ओके. जर त्याला आपण जर कॅल्क्युलेट केलं तर आन्सर येईल 21. ओके. या व्हिडिओमध्ये आपण पूर्ण 20 क्वेश्चन केलं आहे. पूर्ण जी मी तुम्हाला जे नोट्स दिले आहे त्यावरच आधारित आहे. ओके. अजून एक मिनटं मी तुम्हाला कन्सेप्ट पण थिअरी पण दिली आहे. कन्सेप्ट म्हणजे कोणतं क्वेश्चन कसं लक्षात ठेवायचं. ओके. परमिटेशन जर असेल ऑर्डर मॅटर करेल, तर कॉम्बिनेशन असेल तर ऑर्डर डज नॉट मॅटर. सर्क्युलर असेल तर कोणता फॉर्म्युला यूज करायचा. जर रिपीटेड वर्ड असेल, रिपीटेड लेटर असेल, डिवाइड बाय फॅक्टोरियल्स, म्हणजे जेवढे फर्स्ट त्याची साईज काढायची, फ्रिक्वेन्सी काढायची वर्डची. त्यानंतर जर रिपीट वर्ड असेल त्यानंतर डिवाइडमध्ये रिपीटेड वर्ड्सचे यूज करायचा. ओके. डिस्ट्रीब्युशन आहे. त्यानंतर ॲटलिस्ट 1 आहे यूज कॉम्प्लिमेंटचा. त्यानंतर कमिटेड मीन्स आपण कॉम्बिनेशनचा यूज करतो. ओके. यावरून आपण टोटल 20 क्वेश्चन केले आहे. पुढच्या लेक्चरमध्ये पण 20 क्वेश्चन करू, बिकॉज हा जे परम्युटेशन आणि कॉम्बिनेशन आहे मोस्ट वेटेज आहे, म्हणजे खूप इझी लेवलचा आहे. आणि महाराष्ट्र MCDमध्ये त्याची प्रत्येक वर्षी क्वेश्चन येतातच. दॅट वाय आपलं क्वेश्चन खूप लांब होत आहे. ओके. पण या क्वेश्चनमध्ये म्हणून दॅट वाय पुढच्या लेक्चरमध्ये अजून 20 क्वेश्चन करू. आणि पुन्हा फक्त तुम्ही हे नोट्स रिव्हिजन करा. या नोट्सवर पूर्ण क्वेश्चन मी या नोट्समध्ये पूर्ण मी फॉर्म्युला कधी यूज करायचा, कोणत्या क्वेश्चनमध्ये काय जर दिलं असेल, जर तुम्हाला अरेंज दिलं असेल तर काय यूज करायचं, तुम्हाला जर चूज दिलं आहे तर तुम्ही कॉम्बिनेशन यूज करायचं, पूर्ण या नोट्समध्ये ॲड केलं आहे. ओके. चला. त्यानंतर अजून एक की तुम्ही हे यूज करा, बिकॉज एवढं मोठे कोड लिहायला खूप मेहनत लागली. तुम्ही कोडही बघू शकता की एक मिनटं इन्स्पेक्ट जर केलं तर कोड बघू शकता तुम्ही. इथे पडते तर कोड नाही आहे. ओके. फाईल खोला लागेल. ओके. पुढच्या लेक्चरमध्ये तुम्हाला कोड दाखवेल. फक्त तुम्ही यूज करा, बिकॉज यामध्ये मी प्रत्येक सेक्शन वाईज ॲड केला आहे. डायरेक्शन ट्रेडचा क्वेश्चन कोणचा असो. ओके. प्रिया गोस 3 किलोमीटर नॉर्थ, टर्न राईट 4 किलोमीटर्स. ओके. शॉर्ट डिस्टन्स फ्रॉम द स्टार्ट. ओके. आणि लॉजिक रिजनिंगचे क्वेश्चन तुम्हाला प्रॅक्टिस म्हणून तुम्हाला सॉल्व्ह करता येईल. तुम्ही किती प्रॅक्टिस करा. हे तुम्हाला जे कॉम्प्युटर आहे ते कॉम्प्युटर तुम्ही फेरीनं करू शकता. तुम्ही जर रीडर केले तुम्ही लक्षात येऊन जाईल. म्हणजे लॉजिक रिजनिंग आहे, तुम्हाला त्याची प्रॅक्टिस करायला लागेल. टाईम खूप कमी राहतो आणि तुम्हाला सॉल्व्ह करायला स्पीड पाहिजे. ओके. पुढच्या लेक्चरमध्ये अजून 20 क्वेश्चन करू परम्युटेशन आणि कॉम्बिनेशनचे. तेव्हापर्यंत व्हिडिओ जर आवडला असेल नक्की लाईक, शेअर, सबस्क्राईब नक्की करा, बिकॉज एवढी मोठी मेहनत घेत आहे तुमच्यासाठी. तर एक लाईक आणि एक सबस्क्रायबर. कमेंट असेल तर तुमची जर कमेंट मारायची असेल तर कमेंट नक्की मला. चला भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये.